नमस्कार. हे माझ्या बाजूला उभं राहिलेले किशन शेषराव काळे आहेत. यांचा हा नारळाचा मळा आहे. तर यांनी एक छोटासा नारळाचा मळा सुरू केलेला आहे. एक जोडधंदा म्हणून त्यांनी हा नारळाचा मळा सुरू केलेला आहे. लेकरांचे शिक्षण खर्च पाणी सर्व चालावं म्हणून त्यांनी एक जोडधंदा म्हणून नारळाचा मळा हा चालू केलेला आहे. शेतकऱ्याची अवस्था तुम्हाला माहीत आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो, तसेच निसर्ग साथ देत नाही, वेळेवर पाऊस पडत नाही, म्हणून शेतकऱ्याची फार बिकट अवस्था आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो जगाला पोसतो. स्वतः उपाशी तापाशी राहून अपार कष्ट करून मेहनत करून जगाला पोसतो. परंतु शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. ऐन वेळेस त्याला काहीच मिळत नाही. म्हणून किशन शेषराव काळे यांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, लेकरांचे शिक्षण चांगलं होण्यासाठी, लेकरांचे जीवन चांगलं करण्यासाठी त्यांनी एक जोडधंदा म्हणून हा नारळाचा मळा सुरू केलेला आहे. त्यांचा हा नारळाचा मळा आहे. तुम्ही पाहू शकता, हा त्यांचा नारळाचा मळा आहे. यांनी एक छोटासा नारळाचा मळा चालू केलेला आहे. पालम तालुका जिल्हा परभणी. हे गुंजमध्ये राहणार ते गुंजचे आहेत. गुंजमध्ये त्यांचं शेत आहे आणि त्या छोट्याशा भागामध्ये त्यांनी हा मळा चालू केलेला आहे. तालुका पालम आहे, जिल्हा परभणी. आणि ते फार कष्टाळू आहेत, मेहनती आहेत आणि त्यांनी एक जोडधंदा म्हणून हा एक मळा चालू केलेला आहे. बघू शकता तुम्ही हा नारळाचा मळा. हा बघा त्यांचा नारळाचा मळा. त्यांना अपेक्षा आहे की या नारळामधून तरी काही उत्पन्न व्हावं आणि आपलं जीवन चांगलं व्हावं, लेकरांचं जीवन चांगलं व्हावं, त्यांना हवे ते मिळावं, पाहिजे ते मिळावं, त्यांचं शिक्षण व्हावं, याच्यातून तर काही उत्पन्न व्हावं, याला तरी सर्वांची साथ मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे, अशी त्यांची इच्छा आहे. या कारणानेच त्यांनी हा मळा चालू केलेला आहे. आणि नारळ झाडं आता याला आलेला खर्च निघून जावा आणि त्यांना काहीतरी पदरात पडावं अशी त्यांना अपेक्षा आहे. या उद्देशाने त्यांनी हा नारळाचा मळा चालू केलेला आहे. ते फार मेहनती आहेत, कष्टाळू आहेत. बघा आता छोटे छोटे नारळ लागत आहेत. बघा हे छोटे छोटे नारळ लागत आहेत. शेतकरी हा दुसऱ्याला जगवतो. स्वतः उपाशी तापाशी राहून, स्वतः अपार कष्ट करून मेहनत करून दुसऱ्याला जगवतो, परंतु स्वतः उपाशी तापाशी राहतो. शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीच पडत नाही. यात सर्वांचा फायदा होतो, परंतु शेतकऱ्याचा होतच नाही. शेतकऱ्याची परिस्थिती फार बिकट आहे आणि या कारणाने शेतकरी आत्महत्या करत आहे. कारण त्यांना उरतच नाही, पदरात काही पडतच नाही. एकतर कपडे चांगले नसतात, एकतर खायला प्यायला चांगले नसतं, त्यांच्या लेकराचं जीवनही सुधारत नाही. आणि म्हणून हा शेतकऱ्याचं जीवन कधी सुधारायचं, शेतकऱ्याला चांगलं जीवन कधी मिळावं, त्यांना चांगलं चुंगलं कधी खायला मिळावं,
चांगलं चांगलं कधी खायला मिळावं. सर्वजण सुखी परंतु शेतकरी दुःखी का? सर्वजण आनंदी परंतु शेतकरी दुःखी का? शेतकऱ्याला अशी दशा का? एवढं काम करून, एवढं कष्ट करून, एवढी मेहनत करून, एवढं काबार कष्ट करून शेवटी शेतकरी दुःखी का? शेवटी शेतकरी हताश का? शेवटी शेतकऱ्याचीच आत्महत्या का? तुम्ही बघा, शेतकरीच जास्त आत्महत्या करतात. इतर कोणी आत्महत्या जास्त करीत नाही. शेतकऱ्याच्याच जास्त आत्महत्या होतात. याचं कारण म्हणजे कर्ज. त्यांनी घेतलेलं कर्ज ते फेडू शकत नाहीत. त्यांनी घेतलेलं कर्ज आता त्यांना कर्ज घ्यावंच लागतं. जर कर्ज घेतलं नाही तर त्यांची शेती होत नाही. कारण शेतीतून त्यांना उत्पन्न मिळत नाही. आणि शेतीतून त्यांना उत्पन्न मिळत नाही कारण शेतीत जे माल होतो त्यावर मुद्दल निघणंच कठीण असतं. आणि कारण याला निसर्ग साथ देत नाही, त्याला भाव नसतो, आलेल्या मालाला भाव नसतो. आणि या कारणाने शेतकरी हा हताश होतो, निराश होतो आणि त्याला वाटतं की आता जगून काय उपयोग, म्हणून या कारणाने तो आत्महत्या करतो आणि आपलं सुखी आनंदी जीवन तो नष्ट करतो. परंतु शेतकऱ्याची ही अवस्था बदलायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे. शेतकऱ्याचं जीवनसुद्धा सुंदर सुखी व्हायला पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांना सर्वांनी साथ द्यायला पाहिजे. म्हणून सर्वांनी शेतकऱ्याला मदत केली पाहिजे. सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. सर्वांकडून मदत मिळाली पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. म्हणून शेतकऱ्याचं जीवनसुद्धा सुखी आनंदी झालं पाहिजे. आणि म्हणून या किशन शेषराव काळे यांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, या कठीण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी हा छोटासा एक मळा त्यांनी चालू केलेला आहे. त्यांचा हा एक छोटा नारळाचा मळा आहे. म्हणून मला अपेक्षा आहे, मला आशा आहे की त्यांचं जीवन सुधारेल आणि या नारळाच्या मळातून त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळून जाईल आणि त्यांचा फायदा होईल आणि